बिचारा राज तिच्या मागे उभा राहून आपल्या बायकोची शिंचान कथा ऐकत होता. जणू शिंचान न पाहू देण्याची धमकी देऊन त्याने फार मोठं दुःखच दिलं होतं. खरंच तू काय बोलतेस? राज अगदी गंभीर चेहरा करून तिच्या जवळ उभा राहिला. राज, तुम्हाला माहीत आहे का, शिंचानला सगळे खोडकर शैतान मुलगा समजतात, पण तो खरं तर फार चांगला मुलगा आहे. प्रिया मोठ्या निरागसपणे म्हणाली. ओ, असं आहे तर? राज अगदीच गंभीर होत म्हणाला. हो, खरंच तो आपल्या मित्रांची खूप मदत करतो. मग मदत करतोय तर छानच आहे. आपण त्याची शैतानी विसरून जाऊ. राज दोन्ही हातांची घडी बांधत म्हणाला. आणि नाहीतर काय, तुम्हाला माहीत आहे का, त्याने मसाऊला पैसे दिले होते त्याच्याकडे नसताना. प्रिया शिंचानच्या चांगुलपणाची यादी सांगू लागली. मग त्याने कजामाचीही मदत केली होती. तो कधी सांगत नाही, पण खूप चांगला आहे, अगदी तुमच्यासारखा. म्हणजे मी आणि शिंचन एकसारखे आहोत? त्या क्षणी राजने तोंड फाडलं. नाही नाही, माझा तसा अर्थ नव्हता. अर्थ सोड, हे सांग, तू काय म्हणत होतीस? शिंचनने पजामा, सॉरी, माझा अर्थ कजामा. असा विनोद करू नका राज. प्रिया एकदम चिडली होती. अरे, प्रियाचा त्या क्षणी झालेला चेहरा पाहून राजने फार कष्टाने स्वतःला हसण्यापासून थांबवलं होतं. काय अरे, असे का? असा विनोद का उडवता आहात? बरं ठीक आहे, चुकून चूक झाली. बाकी मला माहिती आहे की शिंचनच्या एका मित्राचं नाव पजामा आहे आणि दुसऱ्याचं मसाऊ नाही, माऊस आहे. हे बोलताच राज हसू लागला आणि प्रिया फक्त त्याच्याकडे रागाने पाहत राहिली. तिचा तो चेहरा पाहून राजला आपलं हसू आवरणं अजिबात जमत नव्हतं. खूप हसू येतंय ना तुम्हाला? प्रिया अतिशय गंभीरपणे बोलली. हो, येतंय. काय करणार आहेस? राज हात बांधून अकड दाखवत म्हणाला. पक्क ठरवलंस? प्रिया साडीचा पदर कमरेत खोचत म्हणाली. ओ, म्हणजे माझ्या बायकोला माझ्याशी फाईट करायची आहे? चल मग खोलीत बेड फाईट करूया, असे म्हणत राज तिच्याजवळ गेला. पण प्रिया पटकन त्याच्यापासून दूर सरकली आणि पायऱ्यांजवळ जाऊन उभी राहिली. ती तिथूनच राजकडे पाहू लागली. राज मात्र गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. प्रियाने एकदा वर आकाशाकडे पाहिलं, खोल श्वास घेतला आणि मग मान खाली घालून जोरात म्हणाली. सासूबाई, तुमच्या राजूला मोठे पाळण्याची फार भीती वाटते. त्या दिवशी जत्रेत ते तुम्हालाच हाक मारत होते. हे बोलून प्रिया तिथून पळालीच. ए वेडी मुलगी, असं म्हणत राज तिच्या मागे धावला. बिचाऱ्याला मात्र जबरदस्त धक्का बसला होता. प्रिया थांब, मागून राज ओरडत होता आणि प्रिया पुढे धावत होती. मागे वळून पाहतही नव्हती. प्रिया, तू कोणाला काही सांगितलंस ना, तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेव, राज जोरात बोलला. त्याचं बोलणं ऐकून प्रिया थोडा वेळ थांबली, पण थोड्या अंतरावरच ती थांबलेली पाहून राजला थोडा दिलासा मिळाला की चला, त्याच्या धमकीचा काहीतरी परिणाम झाला. धावल्यामुळे तोही थांबून श्वास घ्यायला लागला. प्रिया राजकडे पाहून चिडून म्हणाली. ज्या पद्धतीने तुम्ही पजामा आणि माऊस म्हटलं आहे ना, तुमच्यापेक्षा वाईट कोणीच असू शकत नाही. तिचं हे बोलणं ऐकून राज तिच्या तोंडाकडे फक्त पाहतच राहिला. एका शिंचनमुळे ती त्याच्यावर एवढा रुबाब दाखवत होती. काय बोललीस तू? चिडून म्हणत राज तिच्याजवळ जाऊ लागला. तशी प्रिया पुन्हा पळू लागली. सासूबाई, मला वाचवा, असं म्हणत ती पटकन पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आली. अगं पडशील, शांतपणे चल, रागात तिच्या मागे येत राज म्हणाला. दोघांचा आवाज ऐकून राजेश्वरीजी, गीता आणि राधाजी तिथे येऊन पोहोचले. काय झालं? एवढा गोंधळ का घालत आहात? कुणी माकड वाकड तर चावलं नाही ना दोघांना? राजेश्वरीजी राज आणि प्रियाकडे पाहत म्हणाल्या. तेव्हा दोघेही राजेश्वरीजींच्या तोंडाकडे पाहत बसले. राधाजी आणि गीता मात्र तोंडावर हात ठेवून हसू लागल्या. सासूबाई, काय बोलताय तुम्ही? दिवस असता तर माकडं येऊन चावलं असतं, पण आता तर रात्र आहे. आता थोडीच येणार आहेत का ती? आता तर ती आपापल्या घरीच असतील ना? ओ हो, तेही आहे. नाही, मला काय वाटलं होतं की काही लफंगे भटके गर्दीवाले आले असावेत, राजेश्वरीजी ही मजा घेत म्हणाल्या. हां? प्रिया गोंधळलेल्या स्वरात म्हणाली. तेव्हा राधाजी आणि गीताने दाताखाली बोट दाबून धरलं की त्या जास्त जोरात हसू नये. या सासू सुनेला तर मी झूमध्ये सोडून येतो. भटकी माकडं काय, लफंगे माकडं काय, बेजाच नाही यांच्या डोक्यात, राजमनातल्या मनात पुटपुटला.
सासूबाई, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती, फारच महत्त्वाची आहे. प्रिया राजकडे रागाने पाहत म्हणाली. प्रिया, मी नकार देतोय, गप्प खोलीत जा. राजने इशारा देत सांगितलं. तुम्ही माझी चेष्टा करण्याआधी हे विचार करायला हवं होता. प्रिया दोन्ही हातांची घडी बांधत म्हणाली. मी तुझी चेष्टा कधी केली? राज भुवया एकमेकांना जुळवत म्हणाला. सिंचन कार्टूनची चेष्टा म्हणजेच माझी चेष्टा. प्रिया छातीवर हात ठेवत बोलली. हे पाहून आता पुन्हा राजचा पारा चढू लागला होता. हो, प्रिया, राजूने सिंचनची चेष्टा केली? सिंचनची? असं केलं याने? राजेश्वरीजी ओठांवर हात ठेवत अशा बोलल्या जणू आगीत तूप ओतण्याचंच काम करत होत्या. हो सासूबाई, प्रिया जखमी योद्धासारखी म्हणाली. आता मजा येणार. गीताने राधाजींकडे पाहत हसत म्हटलं. तर राधाजींनी हसत मान हलवली. दोघींना असं पाहून राजला आपलं राज्यच कोसळत असल्याची जाणीव होऊ लागली. तू इथे ये, असं म्हणत राज पुढे सरकला. तेव्हा प्रिया राजेश्वरीजींच्या मागे जाऊन उभी राहिली. म्हणजे आता प्रिया आणि राज यांच्यामध्ये राजेश्वरीजी उभ्या होत्या. प्रिया, यांना सांग मधून बाजूला व्हावं. प्रिया, याला सांग इथून निघून जावं. प्रिया, यांना सांग माझं डोकं सध्या खराब झालं आहे. प्रिया, याला सांग खराब गोष्ट खराब नसेल तर काय ताजी असेल. प्रिया, यांना सांग मला आता अजिबात वाद घालायचा नाही, पण मला तर घालायचाच आहे, असं याला सांग. प्रिया प्रिया यांना. अरे, मी इथे माझी गोष्ट सांगायला आले आहे की तुमची? प्रिया बाजूला होत दोघांकडे पाहत वैतागून म्हणाली. हाय, म्हणजे पुन्हा माता आली? म्हणजे हिला राग आलाय? राजेश्वरीजी राजकडे पाहत म्हणाल्या. यानंतर तर राज स्वतःला हसण्यापासून थांबवूच शकला नाही. मग गीता असो वा राधाजी, बिचारी गीता तर खांबाला टेकून उभी होती आणि राधाजी तर पोटावर हात ठेवत खाली बसल्या होत्या. सासूबाई, मी इथे तुम्हाला एक फार मोठं गुपित सांगायला आले आहे आणि तुम्ही ऐकतच नाही आहात. गप्प बस, फार बोलतेस, राज तिला ओरडत म्हणाला. फार मोठं गुपित म्हणजे सस्पेन्स? कुठे आपले शेजारी एलियन तर नाहीत ना? राजेश्वरीजी प्रियाकडे गंभीरपणे पाहत म्हणाल्या. ते पाहून प्रिया थोडा वेळ गप्प राहिली. मग त्यांच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली. तुम्हालाही यांच्यासारखाच ताप आला आहे की काय? तिचं असं बोलणं ऐकताच गीता जोरजोरात टाळ्या वाजवत हसू लागली आणि राजेश्वरीजी राजकडे पाहू लागल्या. राजही त्यांच्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू म्हणत असेल, क्यू आ गया स्वाद? ते गुपित असं आहे की मला नाही ऐकायचं. हिने माझी बेइज्जती केली रे. गीताचं हसणं पाहून राजेश्वरीजी चिडून म्हणाल्या. मी कधी केली बेइज्जती? प्रिया गोंधळून म्हणाली. पहा, काय केलंस तू? जे कायम तुझ्या बाजूने उभी राहिले त्यांचीच बेइज्जती केलीस. ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून आम्हाला. राज थोडा वेळ त्यांच्यासारखा झाला. हे सगळं तो मुद्दाम करत होता, प्रियाचं लक्ष पाळण्याच्या विषयावरून हटावं म्हणून. मी असं काय केलं? सासूबाई, ओ सासूबाई, सॉरी, पण माझं म्हणणं तरी ऐका. नाही, आता त्या काही ऐकणार नाहीत, अजिबात नाही. तू त्यांचं मन दुखावलं आहेस. आता तू सरळ वर खोलीत जा. चल जा. राज थोड्या जड आवाजात बोलला. त्याचं बोलणं ऐकून प्रियाला सगळं खरंच वाटू लागलं आणि ती निराश झाली. तेवढ्यात राजेश्वरीजी अचानक म्हणाल्या. जंगलातला सिंह जेव्हा सर्कसमध्ये कंबर हलवतो तेव्हा समजून घ्यायचं की त्याची काहीतरी मजबुरी असते. आईच्या तोंडून अशी मनं ऐकून राजला मुठभर पाणी आठवलं. अगं माझी लाडकी सून, मी तुझ्यावर रागावलेली नाही. आता सांगशील का? उभी राहून सांगणार ते गुपित की बसून सांगणार मला? कुठलंही गुपित नाही, राज चिडून म्हणाला आणि प्रियाचा हात धरून तिला कोपऱ्यात घेऊन गेला आणि म्हणाला. काहीही बोललीस ना तर कार्टून चॅनलच बंद करून टाकीन, लक्षात ठेव. हे ऐकताच प्रियाचे डोळे विस्फारले. चल गप्प वर, असं म्हणत राज तिथून निघण्यासाठी तिचा हात ओढू लागला, पण प्रिया हल्लीच नाही. उलट राजने ठिणगीला हवा दिली होती, जी आता आगीत बदलली होती. त्याच्या या धमकीने चिडून प्रिया धावत जाऊन थेट आपल्या सासूबाईंकडे गेली आणि त्यांना घट्ट मिठी मारत जोरात म्हणाली. तुमच्या राजूला जत्रेत मोठ्या पाळण्याची भीती वाटते, माहिती आहे का? त्या रात्री पाळण्यात बसून काय म्हणत होते? आई ग. प्रियाच्या तोंडून पूर्ण गोष्ट ऐकून राजेश्वरीजी, गीता आणि राधाजी सगळेच राजकडे पाहू लागले. आणि राज मात्र आपल्या तोंडावर असा हात ठेवून उभा होता जणू आताच एखादं वादळ येऊन सगळं उद्ध्वस्त करून शांतता पसरवून गेलं असावं. हसण्याचा आवाज काहीच न ऐकू आल्यामुळे मोठ्या हिमतीने त्याने सगळ्यांसमोर नजर उचलून पाहिलं. ते सगळे अजूनही त्याच्याकडेच पाहत होते, जणू एखाद्या खोल धक्क्यात गेले असावेत.
तेवढ्यात त्या सन्नाट्याला चिरत एक बॉम्ब जणू त्याच्या कानात येऊन फुटला. हाय हाय राजू, तुला पाळण्याची भीती वाटते? तू आई आई म्हणून ओरडतोस? हाय राम, हे ऐकण्याआधी मी तुला जत्रेत का नाही घेऊन गेलो रे? हे ऐकून पूर्णपणे लुटलेला राज मागे वळून पाहतो तर रुद्र ओठांवर हात ठेवून त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळत उभा होता. क्षण से जो टूटे कोई सपना हे गाणं सुद्धा त्या क्षणी त्याच्यावर फिट बसत नव्हतं. आता तर त्याला फक्त एवढीच वाट पाहायची होती की जमीन कधी दुभंगते आणि तो त्यात कधी गडप होतो. बिचाऱ्याने स्वतःची पर्सनॅलिटीज अशी घडवली होती की तो पळूनही जाऊ शकत नव्हता. नाहीतर मग इज्जत तरी काय उरली असती. आता रुद्र आल्यानंतर रामजी आणि सागरजीही तिथे आले. इथे तर उडती बातमीसुद्धा लागली नाही. ते सगळे जवळच होते, त्यामुळे सगळं कळून गेलं. थोड्याच वेळात दृश्य असं होतं की राज सोफ्यावर बसला होता. उरलेले सगळे त्याच्यासमोर बसले होते आणि त्याच्याकडेच पाहत होते आणि राजच्या अगदी समोर ती बसली होती जिला राज भयंकर रोखून पाहत होता. त्याची भोळी राणी मात्र वारंवार केस कानामागे सारत इकडे तिकडे पाहत होती, कारण आता तिच्यात इतकी हिंमत उरली नव्हती की राजकडे नजर उचलून पाहावी. आई, राजेश्वरीजी हळूच म्हणाल्या. आई, रामजी हळूच बोलले. आई, सागरजीही दबक्या आवाजात म्हणाले. आई, रुद्रही हळूच बोलला. आई, गीताई हळूच म्हणाली. सगळे असे बोलताना पाहून प्रियाला काहीच कळत नव्हतं, पण राजला मात्र सगळं समजलं. म्हणून तो हात तोंडावर ठेवून तसाच बसून राहिला आणि मग एकदम सगळ्यांनी जोरात म्हटलं, आई. हे म्हणताच सगळे जोरजोरात हसू लागले. हाय राजू, पाळण्यात बसून आई आई म्हणताना तू कसा दिसत असशील रे? लहान लहान मुलंसुद्धा विचार करत असतील की या भित्र्या काकाला पाळण्यामध्ये कोणी बसवलं? हा हा हा. राजू, त्यावेळी तुझा चेहरा कसा झाला असेल? प्रिया तर फारच नशीबवान आहे, तिला हे दिव्य दर्शन मिळालं. सोप्यावर बसून रुद्र हे सगळं बोलत राजवर मनसोक्त हसत होता. अच्छा प्रिया, सांग ना, चक्कर आल्यामुळे याने उलटी तर केली नाही ना? रुद्रनं हसत विचारलं. नाही रुद्र दादा, त्यांनी जेवणच केलं नव्हतं ना. केलं असतं तर नक्कीच केली असती, प्रिया सहजपणे म्हणाली. हो, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन सांग ना, नक्की काय बोलतेस? राज वैतागून म्हणाला. ते ऐकताच प्रिया दबकत आपल्या सासूबाईंना जाऊन बिलगली आणि बाकीचे सगळे हसू आवरूच शकले नाहीत. अहो ऐका, गीताने तिच्या शेजारी बसलेल्या रुद्रला हळूच म्हटलं. हो बोल, रुद्र हसत म्हणाला. तुम्ही जशा पद्धतीने हसताय ना, जर तुम्ही भाऊजींच्या मोठ्या भावाच्या जागी लहान भाऊ असता तर त्यांनी याच सोप्यावर तुम्हाला आपटून आपटून मारलं असतं. गीताची ही गोष्ट ऐकताच रुद्रची जी दातांची रांग चमकत होती ती लगेच गायब झाली आणि तो तोंड वाकडं करून कधी राजकडे तर कधी गीताकडे पाहू लागला. तसं पाहिलं तर तू बरोबरच बोलतीस, रुद्र पुन्हा हसत गीताचा गाल ओढत म्हणाला. मी नेहमी बरोबरच बोलते, असे म्हणत गीताने केस एका बाजूला झटकले. हाय, अशा आता तू खोलीत दाखवत नाहीस. नवऱ्याला परमेश्वर नाही तर आवारा आशिक उडता भुवा भवरा समजून ट्रिक करायला हवं. बाप होणार आहात पण सुधारणा काहीच नाही. मग काय करू, ब्रह्मचारी बनू का? बनायची गरज नाही, मूल झाल्यावर तसंही तसं व्हावंच लागतं. फिकर नॉट माझी जानू, बाळ लहान असेपर्यंत काही अडचण नाही. मोठं झाल्यावर आजोबा आजी काय कामाचे? ते असतात तरी कशासाठी, तर मुलाला झोपवण्यासाठीच ना. रुद्र, हे ऐकून गीता हसत त्याच्या खांद्यावर हलकेच मारते. रुद्रही तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवत हसतो, पण हसता हसता आजूबाजूला पाहिलं तर सगळेच दोघांकडे रोखून पाहत होते, राजसुद्धा. गीता झटकन नीट बसली. झालं का नाही इथे या दोघांची कॉमेडी पाहायची की तुम्हा दोघांचं प्रेम मोहब्बत? आम्हाला अगदी प्रेक्षक बनवून ठेवलं आहे, असं म्हणत राजेश्वरीजींनी डोळे वटारले. ते पाहून रामजी त्यांच्या ह्या हुलियावर छातीवर हात ठेवून हसू लागले. वहिनी, तुम्ही पण ना अगदी माहोल तयार करून टाकता, सागरजी हसत म्हणाले. त्यांना असं असताना पाहून एका बाजूला उभ्या असलेल्या राधाजी मंद हसत होत्या. खरं तर आतापर्यंत कुणाचं त्यांच्याकडे इतकं लक्ष गेलंच नव्हतं आणि त्याला त्या स्वतःच कारणीभूत होत्या. शांत शांत, अगदी शांत, आता माझ्या राजूला कोणीही काही बोलायचं नाही, असं म्हणत रुद्र उठला आणि जाऊन राजजवळ बसला. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. का, तुमची डमरूसारखी तोंडाची आठवण झाली का? असं राज म्हणताच राजेश्वरीजींनी जोरात एक टाळी वाजवली आणि त्या खूप जोरात हसू लागल्या.
प्रियाई ओठ दाबून हसत होती, इतरांच्या तुलनेत थोडी संयमाने. हो, तू माझी बेइज्जतीच करत राहा. मोठ्या भावाची काहीच इज्जत नाही तुझ्या नेनो नक्षात. रुद्र चिडून म्हणाला. आता हे नेनो नक्ष म्हणजे काय दादा? प्रियाने गोंधळून विचारलं. अरे ते असंच म्हणतात ना, नक्ष चांगले आहेत याचे, त्याचाच ते नेनो नक्ष म्हणालो. रुद्र आपली बाजू मांडत शर्टचं एक बटन उघडून पायावर पाय टाकत म्हणाला. त्याची ही सफाई ऐकून राज त्याच्याकडे पाहत राहिला. मनात वाटत होतं, काश रुद्र त्याचा लहान भाऊ असता. रुद्रने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर राज त्याला रोखून पाहत होता. बरं ठीक आहे, नजरेत बस आता खुश, असं म्हणत रुद्रने हात असा हलवला जणू काही त्याने राजवर फार मोठा उपकारच केला आहे. अच्छा राजू, तू जेव्हा पाळण्यात बसलेला होतास आणि पाळणा खाली येत होता तेव्हा पोटात गुडगुड होत होती की वर जाताना गुडगुड होत होती? हे ऐकून राज अगदी शांत राहिला, फक्त रुद्रकडे पाहत आणि रुद्र त्याच्याकडे. फार कष्टाने रुद्र आपलं हसू आवरत होता. यांनी तर माझ्या खांद्यावर तोंड लपवलं होतं, त्यामुळे यांना काहीच कळलं नसेल. प्रिया अचानक बोलून गेली. ते ऐकून राजकडे पाहत रुद्रने मान खाली घातली आणि सोप्यावर हात आपटत आपटत जोरजोरात हसू लागला. आज ही मार खाणार आहे. राजेश्वरीजी गीताकडे पाहत हसत पोट धरत म्हणाल्या. बायको नाही, तुझ्यासाठी तर सत्याची देवीच आणली आहे देवी. तुला तर आमचे पाय धुवून ते पाणी प्यायला हवं. घे हे पाय, असं म्हणत रुद्रने हसतच जसा पाय वर केला तितक्यात राजने आपल्या शर्टाची बाही वर केली. हे पाहताच रुद्र पळू लागला आणि त्याच्या मागे राज. पळता कशाला, थांबा ना, धुतो तुमचे पाय. चल रे भरल्या तरुणपणात, तुझं ऐकून लंगडा थोडीच व्हायचा आहे मला. रुद्र हसत हसत म्हणाला. पळत तर तो होताच. अरे थांबा थांबा लागेल. रुद्र, राज, रामजी दोघांना थांबवण्याच्या हेतूने म्हणाले. नाही बाबा, आज तर यांना सोडणार नाही. पळता पळता राज म्हणाला. जो राज कधी नीट बोलतही नसे तो आज आपल्या बाबांच्या बोलण्याला उत्तर देत होता. या बाबा, आमच्या दोघांच्या मध्ये भिंतपणा. रुद्र बाबांच्या मागे उभा राहत म्हणाला. तेव्हा रामजी हसू लागले. हो, तुम्ही असंच करा. लहानपणी सुद्धा त्यांचं ऐकून तुम्ही हसायचात आणि मला काही करू नकोस असं सांगायचात. राज धापा टाकत बाबांकडे पाहून म्हणाला. अरे तो तुझा मोठा भाऊ आहे ना. रामजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. मग मी काहीच नाही का? राज पुन्हा म्हणाला. अरे तू तर माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. रामजी प्रेमाने म्हणाले. हो, लहानपणीही तुम्ही हेच म्हणायचात. राज हसत म्हणाला. आणि मग तू म्हणायचास पूर्ण हृदय का नाही? रामजीही हसत म्हणाले. हो, लहान असताना म्हणीचा अर्थ समजत नव्हता. राज धापा टाकत हसत म्हणाला. पण बाबांकडे पाहताच त्याचं हसू मावळलं, कारण रामजी भावूक झाले होते. तू खरंच खूप मोठा झालास राज, एवढा मोठा की पुन्हा कधी बाबांकडे आलास नाहीस. असं म्हणताना रामजींचा गळा भरून आला आणि राजच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो फक्त रामजींकडे पाहत राहिला. मनात त्यांना मिठी मारावी असं वाटत होतं, पण धैर्य होत नव्हतं. असं काही तो कधीच करत नसे. तेवढ्यात रुद्रही भावूक होऊन मागून येत रामजींना मिठी मारतो आणि राजकडे पाहत म्हणतो. माझे बाबा आहेत. हे पाहून राजला लहानपणाची आठवण येते की रुद्र असं करताच तोही कसा रामजींच्या गळ्यात पडायचा. नाही, माझे बाबा आहेत, असं म्हणत राज पुढे आला. रुद्र बाजूला सरकला आणि मग रामजी आणि राजने एकमेकांना घट्ट अशी मिठी मारली, जणू कित्येक वर्षानंतर पुन्हा एकमेकांना भेटले होते. बाबा, इतकंच बोलू शकला राज. त्यानंतर त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहू लागले. हो माझ्या बाळा, बाबा नेहमी तुझ्यासोबत आहेत. बाबांनीही खूप चुका केल्या आहेत, त्यासाठी मला माफ कर. रामजींचं हे ऐकताच राजने त्यांना आणखी घट्ट मिठी मारली. हे सगळं पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. पण सगळ्यात जास्त प्रिया रडत होती. ती आधीच खूप संवेदनशील होती. तिला असं रडताना पाहून राजेश्वरीजींनी तिचे अश्रू पुसले. तिला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या. थँक्यू. कशासाठी सासूबाई? प्रिया रडतच म्हणाली. आमच्या घराची आयुष्यभरासाठी निवड केल्याबद्दल. थँक्यू, तुम्ही माझी सासूबाई झालात त्याबद्दलही, प्रियाने प्रेमाने म्हटलं. तेव्हा राजेश्वरीजींनी तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या राधाजींना आतापर्यंत सगळं समजलं होतंच, पण आता त्यांना आणखीनच खोलवर उमगलं होतं. नाती म्हणजे नेमकं काय असतं.
राज जेव्हा बाबांच्या मिठीतून बाजूला झाला तेव्हा त्याला तिथे थांबायचंच नव्हतं, सगळ्यांना सामोरं जायचं नव्हतं, म्हणून तो निघू लागला. तेवढ्यात रामजींनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, स्वीकार कर राज की तुझं हे रूप सुद्धा आहे. स्वतःपासून किती काळ पळत राहशील. आम्ही मान्य करतो की आमचीही चूक होती. तुला कायम तुझ्या आजोबांसारखा आहे असं म्हणत आलो, पण आता जेव्हा तू नव्याने सुरुवात करतोयस तेव्हा असा पळ कशाला काढतोयस. तू काही गुन्हा करत नाहीयेस राजू. रामजींचे हे शब्द ऐकून राज थांबला. क्षणभर त्याने डोळे मिटले. तेवढ्यात कुणीतरी आपल्या अगदी जवळ उभं आहे अशी जाणीव झाली. डोळे उघडले तर समोर रुद्र उभा होता. राजू, मी खूप हसवतो, सगळ्यांना हसवतो, विचित्र सुद्धा वागतो जसं तू नेहमी म्हणतोस, पण राजू एवढंच पुरेसं नाही. या दोघांनी आपल्या दोघांना जन्म दिला आहे. त्यांना आपलं प्रेम आणि काळजी दोघांची गरज आहे. माझ्या भावा खूप हिमतीने प्रयत्न केले आहे त्यांनी, म्हणूनच ते आज अशा हसऱ्या चेहऱ्याने उभे आहेत. आता तू फक्त त्यांना तुझ्या उपस्थितीची जाणीव करून देत राहा. 2 घडी प्रेमाने बोलत जा. उरलेलं सगळं मी सांभाळून घेईल. एवढी छोटीशी गोष्ट माझ्यासाठी मान्य कर. रुद्रने हात जोडून हे म्हटल्यावर राजने पटकन ते हात धरले आणि ओठांशी लावले. तेव्हा रुद्र स्वतःला सावरू शकला नाही. त्याने राजला मिठी मारली आणि रडू लागला. राजू, तुझ्याशी बोलण्यासाठी मला तुला छेडावंच लागत होतं माझ्या भावा, नाहीतर तुझा आवाज ऐकायला हे कान आतुर झालेले असायचे. मी तर तो भाऊच गमावला होता जो आपली सगळी खेळणी गोळा करून माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा, तुम्ही माझ्यासोबत खेळणार आहात का, नाहीतर मी हे सगळं फोडून टाकीन. खेळण्यापर्यंत ठीक होतं राजू, पण नंतर तू तर भावाचं मनच तोडायला लागलास रे. रुद्रने हे अश्रूंनी म्हणताच राजेही मोठ्याने रडू लागला. दोघांना असं पाहून रामजी आणि राजेश्वरीजीही रडत होते आणि हसतही. राधाजी हे सगळं पाहत आजूबाजूला नजर फिरवत होत्या. त्यांच्या शेजारची जागा किती रिकामी होती ना. त्यांच्याजवळ सागरजी होते आणि ना स्वतःच्या मुलींचं प्रेमही. त्या वारंवार राजेश्वरीजींकडे पाहत होत्या. मनात विचार येत होता, खरंच मनापासून राजेश्वरीजींसारखं होण्याचा विचार केला असता तर तिलाही हे प्रेमळ कुटुंब लाभलं असतं. पण तिने तर कायम एवढंच पाहिलं की इतरांकडे काय आहे. तिची अश्रूंनी भरलेली नजर सागरजींवर जाऊन थांबली. तेही तिलाच पाहत होते. राधाजींनी त्यांच्याकडे पाहत हात जोडले, पण सागरजींनी चेहरा दुसरीकडे वळवला. एक बोचरी वेदना पुन्हा एकदा त्यांच्या हृदयात उठली आणि तिथेच दडपली गेली. चला चला, आता सगळे मिळून जेवूया, नाहीतर राजू आपल्या भोळ्या राणीला सोडणार नाही. तिनं त्याचं गुपित उघडं केलं आहे ना. हे ऐकताच सगळे प्रियाकडे पाहून हसू लागले. प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिने आश्चर्याने राजकडे पाहिलं. तो रुमालाने आपला चेहरा पुसत तिला रोखून पाहत होता. हे अजून सगळं विसरलेले नाहीत. प्रियाने आपले अश्रू पुसत पटकन म्हटलं, नाही प्रिया, तू फक्त याचं गुपितच उघडलं नाहीस तर त्याची रियासतच हादरवून टाकलीस. ही गोष्ट शतकानुशतके विसरली जाणार नाही. रुद्र प्रियाचा चेहरा पाहून तिला चिडवत म्हणाला, सासूबाई. प्रिया राजेश्वरीजींकडे पाहत म्हणाली, काय. राजेश्वरीजी हसत म्हणाल्या, पण प्रिया राजच्या डोळ्यात पाहून जे बोलणार होती ते बोललीच नाही आणि मी जेवण काढते. हो ना सासूबाई, असं म्हणत प्रिया किचनकडे धावत सुटली. तिची ती अवस्था पाहून सगळेच हसू लागले. अगदी राजेही हलकसं हसला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.